आजचा व्लॉग सुरू करण्याच्या आधी ना तुमच्याबरोबर ही सुंदर फुलं शेअर करते बघा. माझ्या दिवसाची सुरुवात जशी अगदी सुंदर होते ना, तशीच म्हटलं आजच्या आपल्या व्लॉगची सुरुवात जो बघून तुमच्या पण दिवसाची सुरुवात छान आणि सुंदर प्रसन्न अशी व्हावी असं मला वाटतं. आज देवपूजेसाठी ना फुलं आणायला गेलेली आणि खूप अशी फुलं मला असं वाटलेलं की श्रावण आहे, फुलं थोडीशी महाग असतील आणि थोडीशी भिजलेली पण असतील. तसं थोडंफार होतं, पण फुलं ना अगदी मनासारखी मिळाली. मन अगदी प्रसन्न झालं. रोजच्या धावपळीतनं किती जरी बिझी असली ना, तरी मला असं वाटतं अशा छोट्या-छोट्या गोष्टीत आपलं मन अगदी छान रमून जातं आणि आपला जो थकवा असतो, सगळ्या काही गोष्टीत असं वाटतं ना दिवसभराचा स्ट्रेस आहे, तो छूमंतर होऊन जातो. मी बऱ्याच वेळा संध्याकाळची येता-येता मार्केटला जाते. त्यामुळे ना त्या मार्केटमध्ये फिरता-फिरताच ना माझा मूड अगदी रिफ्रेश होऊन जातो आणि घरी येईपर्यंत अगदी फ्रेश वाटत असतं. आज ना मी पूजेसाठी काही फुलं आणली. त्यामध्ये ना मला चाफा खूप सुंदर मिळाला आणि चाफ्याचा सुगंध ना मला खूप पर्सनली पण खूप जास्त आवडतो. घरात चाफ्याचा ना मंद सुगंध ना एक तुम्ही जर तो काय बोलतात ना म्हणजे घरात चाफा जर तुम्ही कधी वाहिला असेल ना देवाला, तर त्याचा सुगंध इतका छान असतो ना, अगदी मंद असतो तो, पण ना तो एक वेगळंच शांत आणि प्रसन्न वातावरण घरात करून जातो. खरं सांगायचं तर आपल्या रोजच्या आयुष्यात अशा छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये खूप जास्त मजा असते. आज चाफा दादरला बऱ्यापैकी स्वस्त होता. मला हे पॅकेट 10चं 10 मिळालंय. कधी-कधी खूप महाग असतात म्हणजे 20ला 5 पण असतात असे छोटे-छोटे पॅकेट्समध्ये. पण आज 10ला 10 मिळाली आणि जर तुम्ही मोठं पॅकेट घेतलं असतं ना 50चं, ते तर 40लाच देत होते. आज वेण्या पण खूप स्वस्त होत्या. ₹50, ₹60, ₹70 एवढा रेट होता सगळीकडे. पण जर तुम्ही 70ची 60ला मागितली असती आणि 60ची 50ला मागत होते ना, तरी पण ते देत होते. मीही ₹60 घेतली. मला ॲक्चुअली ₹70 बोललेले. मग त्यांनी मला ही 60ला दिली. तर थोडंसं म्हणजे फुलं थोडीशी स्वस्त होती. पण जर तुम्ही शेवंती वगैरे घ्यायला गेलात ना, तर मार्केटमध्ये थोडीशी महाग होती. पण मी म्हटलं, की एकदम थोडी फुलं म्हणजे घेण्यापेक्षा शेवंती वगैरे घेण्यापेक्षा कारण माझ्याकडे गुलाब अजूनही आहेत. छोटी गुलाबं थोडीशी कमीच मिळाली. म्हणजे मी शोधत होती. मला ना ॲक्चुअली पिवळी छोटी गुलाबं घ्यायची होती. पण ती काही मिळाली नाही. आणि ही गुलाबं बघा, ही जवळपास आता याला 1 महिना होत आलाय आणि मी या पद्धतीने स्टोअर करते. खाली एक रियुजेबल टिश्यू नॅपकिन ठेवते, नंतर वरती टिश्यू पेपर टाकते. त्याच्यावरती मग फुलं किंवा जे काही वेण्या, गजरे वगैरे मला जे काही ठेवायचे असतात ना, ते या डब्यामध्ये ठेवते. वरून परत एक टिश्यू पेपर ठेवते. वरतून परत एक रियुजेबल टिश्यू नॅपकिन टाकते आणि मग हा डबा बंद करते. त्याने जे काही पाणी असतं ना, ते सगळं यामध्ये म्हणजे ज्यातलं मॉइश्चर असतं ते पूर्णपणे या कपड्यामध्ये शोषलं जातं आणि फुलं अगदी ताजी तवाणी तशीच राहतात. अगदी 1 महिना पण तुम्ही ठेवलात ना, तरी तशीच्या तशीच राहतात. आजच्या व्लॉगमध्ये तुमच्याबरोबर नेहमीसारखीच माझी घरातली छोटी-मोठी कामं, थोडी तयारी, थोडा स्वयंपाक आणि त्यामधले छोटे-छोटे माझे मोमेंट्स आजच्या व्लॉगमधनं शेअर करणार आहे. तर नमस्कार, मी प्राजक्ता आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. प्रत्येक दिवशीच असं काही मोठं असं माझ्या व्लॉगमध्ये किंवा प्रत्येक दिवशी स्पेशल असं काही नसतं. कधी-कधी माझ्याकडनं जे माझं रोजचं जे काही माझं रुटीन असतं, कधी-कधी त्यातले छोटे-छोटे मोमेंट्स असतात, जे मला असं वाटतं तुमच्याबरोबर शेअर करावे. तर ते मी शेअर करते. आज व्हिडिओ थोडासा लेट आलाय म्हणजे जवळपास 4 दिवसानंतर मी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करतेय. तर त्यासाठी खरंच सॉरी कारण 4 दिवसानंतर व्हिडिओ आलाय. तर ही थोडीशी हॅम्परची तयारी आहे माझी कारण हे 4 हॅम्पर्स आहेत ते मला उद्या डिस्पॅच करायचं. तर त्याचं पॅकिंगसाठी हे जे काही मटेरियल वगैरे लागणार होतं, तर ते थोडंसं प्रिपरेशन करून ठेवते. म्हणजे बॉक्स रेडी वगैरे मला कसं करायचंय, काय करायचंय ते सगळं मी रेडी करून ठेवते. तर म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करते. याचमध्ये असं एक छोटंसं कार्ड जातं, ज्याच्यामध्ये मग वेगवेगळे मेसेज मी टाइप करते किंवा त्याच्यामध्ये नोट लिहिते. मी विचारते, तुम्हाला कशा पद्धतीने हवंय, नाहीतर माझ्या पद्धतीने पण मी ते कार्ड कसं द्यायचं, ते तुम्हाला एखाद्या हॅम्परमधनं नक्की शेअर करेन. राख्या बघा माझ्याकडे दरवर्षी मी तुम्हाला राखी दाखवते. गेल्या वर्षी राहून गेलेलं, त्याच्या आदल्या वर्षी आणि त्याच्या आदल्या वर्षी पण मी राखी शेअर केलेली. आता ही तुम्हाला जवळून कितपत दिसेल मला माहिती नाही. या सगळ्या राख्या हॅम्पर्समध्ये जातात. असे मी काही ऑप्शन्स क्लायंट्सना देते, की तुम्हाला ज्या पाहिजे म्हणजे जी तुम्हाला आवडत असेल ती राखी घ्या आणि थोड्याशा नाजूकच राख्या मी घेते. अगदी खूप जास्त मोठ्या घेत नाही आणि ज्याच्यामध्ये मोस्टली गणपती बाप्पा, ओम अशा काही ज्या असतात, की जसं त्रिशूल आहे, मोरपंख आहे, अशा गोष्टी मी राख्यांमध्ये म्हणजे डिझाईन्स घेते आणि अगदी नाजूक असतात. म्हणजे
अशा बघून नाजूक वाटतात पण तशा त्या नाजूक नसतात. आणि हाताला बघा ना, जरी तुम्हाला या वाटल्या ना तरी या अशा रफ नाही आहेत, हाताला कुठे टोचणार नाहीत किंवा अशा खरखरीत पण लागणार नाही. अशा पद्धतीच्या मी बघून घेते. हा पण ही जी गणपतीची आहे ना ती पण मस्त आहे. पण माझी सर्वात जास्त फेवरेट राखी कुठली असेल मला नक्की कमेंट करून सांगा. आणि या सगळ्या राख्यांमधली तुम्हाला सर्वात जास्त राखी कुठली आवडली ते देखील मला कमेंट करून सांगा. ही एक राखी थोडीशी मी ब्रॉडमध्ये ठेवली आहे फक्त, कारण बऱ्याच वेळा काही जणांना अशी थोडीशी जाड राखी हवी असते, म्हणजे अगदी नाजूक राखी हवी नसते. तर म्हणून मी म्हटलं अशी मोत्यांची ही एक अशी जाड राखीचा पॅटर्न ठेवावं. तर अशा प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या राख्या ठेवते, पण त्याच्यामध्ये गणपती, त्रिशूल किंवा जसं ओम आहे, या राख्या मात्र मी म्हणजे त्या ठेवते त्याच्यामधल्या वेगवेगळ्या डिझाईन. हा एक ओमची राखी आहे ना, याच्यामध्ये ओम ना दोन्ही साईडला आहे बघा. म्हणजे कुठल्याही साईडने तुम्ही ही राखी म्हणजे घालू शकता आपल्या भावाला. आणि अगदी नाजूक आहे आणि याचा कलर तसा खूप जास्त जात पण नाही, मस्त असा वाटतो. म्हणजे दरवर्षी मी राख्या घेते आणि दरवर्षी राख्यांसाठी पण मला खूप जास्त छान छान फीडबॅक्स येतात. तर म्हटलं चला आज पॅकिंग करते तर तुमच्याबरोबर पण या सगळ्या गोष्टी शेअर करू. आता सर्वात आधी मी आता हे काम एक करून घेणार आहे आणि हे काम पटकन होईल माझं. फक्त याच्यामध्ये राखी आणि सगळं अरेंज करून घ्यायचंय. जेव्हा कधी मेसेज लिहायचा असतो तेव्हाच थोडासा वेळ जातो. चला आता कामांना सुरुवात करू, कारण किचनमध्ये आल्यानंतर कामं एवढी दिसतात ना, कधी कधी असं वाटतं की आपल्याकडे किती सारी कामं आहेत करायला. तर सर्वात आधी ना मी आज सकाळी जाताना ना वाल भिजत घातलेले. सकाळीच जाताना म्हणजे आता म्हटलं गुरुवार आहे, 2 दिवसात, तर म्हटलं काय करावं, म्हटलं भाजी बरेच दिवस वालाची मी केली नव्हती, म्हणून म्हटलं वालाची भाजी, पण ती पण ना मोड आलेल्या वालाची भाजी खायला खूप छान लागते. तर मी म्हटलं मोड आलेल्या वालाची भाजी करूया म्हटलं. ऍक्च्युली कडवे वाल माझ्याकडे नाहीच आहेत, म्हणजे माझ्याकडे वालच नव्हते, तर मला कडवे वाल काही मिळाले नाहीत, म्हणून मग हे साधेच वाल मी घेतले आणि ते सकाळी भिजत घातले. आता यातलं रात्री मी पाणी काढून ठेवेन, मग उद्या पूर्ण दिवसात येईपर्यंत छान त्याला मोड येईल. ही एक मल्टीपर्पज ग्रेव्ही अशी मी घरात म्हणजे बनवून ठेवते फ्रीजमध्ये. कारण आता माझं जे रुटीन आहे ना, थोडंसं शेड्यूल एकदम पॅक आहे. म्हणजे भाजी वगैरे वेगवेगळ्या कांदा टमॅटो कापून करायला थोडासा वेळ जाणार असतो माझा, कारण काम मला बऱ्यापैकी फिनिश करायची असतात. त्याच्यासाठी ही अशी एक ग्रेव्ही मी करून ठेवते आणि ती इथेच आता मी फ्रीजमधनं काढून ठेवली आहे, कारण ती फ्रीजमध्ये होती. तर फ्रीजमधनं काल 2 दिवस झाले मी ती 2 दिवसापूर्वी केलेली. त्याची रेसिपी मी शूट केलेली आहे ऑलरेडी, एका व्लॉगमधनं ती तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. तर सकाळी मी खिचडी भातच करून टिफिनला नेलेला, कारण माझ्या घशाला ना थोडा जास्त त्रास होत होता खायला, तिखट वगैरे खायला होत नव्हतं. म्हणून मग मी साधी खिचडी केलेली, ती एवढी जास्त उरली आहे, तर आता काही खिचडी करायची नाहीये. दूध पण आज सकाळी मी विसरून गेलेली फ्रीजमध्ये जाताना ठेवून जायला, पण विसरली ते पण बरं झालं, अगदी थोडंसं दूध उरलेलं. आता हे पण किचन मधलं काम बाकी आहे माझा. हा जो माझा स्टँड आहे ना, तो पण पूर्णपणे निघालाय. ऍक्च्युली हा माझ्याकडनंच निघालाय. माझ्याकडनं ना त्याला धक्का लागला गेला आणि तो पूर्ण स्टँड जो आहे ना तो हल्ला गेला आणि त्याचा एकाकडचं जे सक्शनचा कप आहे ना तो निघालाय एका साईडचा आणि दुसऱ्याकडचा साईडचा ठीक आहे. त्याच्यामुळे एका साईडला वजन राहत आहे आणि दुसऱ्या साईडला ही बॉटल ठेवली ना की ते खाली येतं, तर मग भीती वाटते. मग सध्या मी एकाच साईडला ठेवली आहे. माझ्याकडे अजून एक यातला रॅक आणलेला आहे घरी, तर आता आज हे पण एक काम करायचंय. बघू आज किंवा मग उद्या करेन. पण हे कसं फिक्स करायचं आणि त्याच्यामुळे ते जास्तीत जास्त दिवस असं स्टिक कसं राहतं ना, त्याची एक ट्रिक आहे, ती तुमच्याबरोबर येणाऱ्या व्लॉगमधनं नक्की शेअर करेन. आज सचिनने माझ्यासाठी नाश्ता आणलेला, तो म्हणजे शेवपुरी. आणि मला असं खायला संध्याकाळचं खूप जास्त आवडतं, म्हणजे पाणीपुरी, शेवपुरी, रगडापुरी, रगडा पॅटीज, शेव बटाटा पुरी, दही बटाटा पुरी, याच्या कितीतरी नावं तोंडात येतात बघा आता जेव्हा मी व्हॉइस ओव्हर करते तेव्हा. पण मी हे खाल्लं ना की मला अजिबात जेवायला होत नाही. त्याच्यामुळे आज मग असंच होतं की आज सोयाबीनची भाजी करूया मस्तपैकी. खिचडी आहे तीच फक्त कुकरला गरम करून घेईन आणि मी शेवपुरी खाल्ली, त्याच्यामुळे पोट ऑलमोस्ट माझं फुल असणार आहे. तर आता मी थोडंसं पाणी गरम करायला ठेवते. तर चहा ठेवून घ्यायचे पहिल्या सचिनसाठी, कारण आता नाश्ता होणार आहे. माझ्यासाठी शेवपुरी आणलेली आणि सचिनसाठी म्हटलं त्याच्यासाठी चहा.
त्याच्यासाठी जे काही माझ्याकडे घरी स्नॅक्स केलेला आहे आणि आत्ता घरी एवढा स्नॅक्स केलेला आहे माझ्या स्वतःसाठी, जो मी चिवडा केलेला तो पण ऑलमोस्ट आता माझा संपत आलाय बऱ्यापैकी, बरणी रिकामी व्हायला आली. त्याच्यामध्ये मग मला ना जो मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये गव्हाचा जो चिवडा आणलेला ना, गव्हापासून बनलेला, त्याचा चिवडा बनवायचा आहे. त्याची रेसिपी लवकरच शेअर करेन. ती पण इन्स्टंट अशी रेसिपी आहे. खूप छान आहे रेसिपी. आणि येणाऱ्या व्लॉगमधनं ना मी चिवड्यासाठी जो बाहेरचा चिवडा कसा लागतो ना, यासाठी काही ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. म्हणजे जो एखाद असा पदार्थ असतो ना, की जो आपण टाकल्यावर त्याची टेस्ट खूप छान येते, असा एक पदार्थ आहे जो मी येणाऱ्या व्लॉगमधनं तुमच्याबरोबर शेअर करेन. ऑलरेडी व्हिडिओ शूट झालेला आहे, पण तो एडिट करायला मला थोडासा वेळ मिळाला नाहीये, म्हणून तो व्हिडिओ आधी आला नाही आणि हा व्हिडिओ आधी येतोय तुमच्याकडे. सोयाबीनची भाजी करायची आहे म्हणून मी इथे पाणी गरम करायला ठेवले. नॉर्मल पाण्यामध्ये भिजत घातले तरी चालतात, पण आता पटकन करायचंय म्हणून थोडंसं पाणी गरम करायला ठेवलंय. गरम पाण्यात पटकन ते भिजून येतील. आणि मी हे सोयाबीनचं पॅकेट असं घेऊन आलेले, आणि हे थोडे पॉलिशवाले, जे रफ येतात ना मोठेवाले, त्याची भाजी खूप छान लागते याच्यापेक्षा. याच्यामध्ये असं सोयाबीन असे वाटत नाही खाताना, पण जे मोठे असतात ना त्याची खूप छान टेस्ट येते भाजीला, आणि ते असे सोयाबीन सारखे वाटतात पण. तर ऍक्च्युली मला ते पण करायचंय. म्हणजे विचार करत होती की त्याची करू की याची करू, पण त्या ग्रेव्हीमध्ये ते खूप जास्त मोठे होतील. राईसला ना ते खूप छान मोठे मोठे खाताना छान लागतात. पनीरचा पुलाव केला ना, त्याच्यात ते मोठे सोयाबीन टाकले, वापरले तर खूप छान टेस्ट देतात. आता हे मी बऱ्यापैकी भिजत घातलेत, कारण याचा मला मी विचार करते थोडंसं कटलेटसाठी पण थोडेसे सोयाबीन होतील आणि भाजीसाठी पण होतील, म्हणून थोडेसे जास्त घालून ठेवले. तर आता ही जी ग्रेव्ही होती, तर तुम्ही ही ग्रेव्ही वेगवेगळ्या पद्धतीने घरच्या घरी ट्राय करू शकता. म्हणजे तुम्हाला जशी आवडत असेल त्या पद्धतीने करा. ही फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे तुम्हाला दिसते ती थोडीशी ग्रेव्ही, म्हणजे वाटप अगदी थोडंसं दिसतंय, पण हे भरपूर आहे. जवळपास एक मोठा कांदा आणि 2 टमॅटो वगैरे आहे, आणि याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी मी काय काय ऍड पण केलेल्या, की जी आपल्याला अशी एक स्मूथ असं जे टेक्स्चर असतं ना आपल्या भाजीला, म्हणजे असं एक स्मूथ खाताना वाटलं पाहिजे, तशी ही होते. आणि प्रत्येक वेळेस जेव्हा आपण कधी पनीरची भाजी करतो किंवा वेगवेगळ्या ज्या ग्रेव्हीजच्या भाज्या असतात, कडधान्याची भाजी असते, जेव्हा आपल्याला खोबरं वगैरे वापरायचं नसतं ना, तेव्हा अशा पद्धतीची आपण ही ग्रेव्ही करू शकतो. इन्स्टंट होते. तुम्ही जर चिकन वगैरे खात असाल, मटण खात असाल, तर त्याच्यासाठी पण ही ग्रेव्ही अगदी परफेक्ट आहे. कमी वेळात ही ग्रेव्ही बनते, आणि जर तुम्ही आदल्या दिवशी किंवा 2 दिवस आधी, 3 दिवस आधी जरी घरात बनवून ठेवलात ना, तरी एकदम परफेक्ट आहे. कुठल्या पण भाजीमध्ये ही रेसिपी अगदी परफेक्टली मिक्स होऊन जाते. तर आता सोयाबीन सगळे पाण्यातनं काढून घेते, आणि मी ना 2-3 पाण्यामध्ये हे घालून काढून घेते, गाळून घेते. म्हणजे पहिलं जे आहे ते गरम पाणी, थोडंसं गरम आहे, हाताला चटके लागतात, पण तरी पण मी 2-3 पाण्यामध्ये ते घालून घेतले. आज चपात्या करायच्यात, आणि चपात्या तुम्ही बघाल तर आज मी केळीच्या पानामध्ये काढते. ऍक्च्युली नागपंचमी होती, त्याच्यामुळे मी केळीची पानं भरपूर आलेली माझ्याकडे, आणि आता श्रावण चालू आहे, तर माझ्याकडे एक्स्ट्राचीच केळीची पानं असतातच. रोजच असतं केळीचं पान. म्हणजे एखाद्या दिवशी असं होत नाही की केळीचं पान नाहीये पूर्ण श्रावण महिन्यामध्ये. थोडं मी एकदाच 2-3 पानं आणते, मग ती 2-3 दिवस होतात. कधी सोमवार आला, गुरुवार आला, मंगळवार आला, शनिवार आहे, असे सगळेच दिवस असतात. त्याच्यामुळे मग केळीचं पान मी एक्स्ट्रा आणते. आणि केळीचं पान असलं ना, की जो पदार्थ आपण त्याच्यावर ठेवतो ना, तर तो खाण्याची इच्छा खूप अजून जास्त होते. तर आता मी इथे चपात्या भाजून घेतल्या. या अजूनही मला खूप जास्त कमेंट्स येतात. तर हा तवा आहे ना, ऑलरेडी मी डीमार्टमधनं घेतलेला आहे. याची लिंक माझ्याकडे अवेलेबल नाहीये. ₹599 मी हा तवा घेतलेला, ₹600. आणि याच्यावर तुम्ही डोसे पण करू शकता, उत्तप्पा करू शकता, त्याचबरोबर चपात्या करू शकता, इव्हन भाकरी पण करू शकता. मी याच्यावर भाकरी पण ट्राय केलेल्या आहेत, अगदी छान होतात. फक्त तवा ना खूप जास्त सुरुवातीला गरम करू नका. थोडासा पहिला गरम करून घ्या. म्हणजे अगदी तुम्ही एकदम खूप मोठा गॅस ठेवून जर गरम केलात ना, तर तो आजूबाजूने पूर्णपणे ना तांबूस होऊन जातो. तर तसं करू नका. थोडासा कमी याच्यावर गरम करून मग तुम्ही त्याच्यावर चपाती, भाकरी जे करायचं ते करू शकता. तर आता आपण भाजी फोडणीला द्यायची. तवा गरम आहे, तर गरम गरम तवा कधीही आपण धुवायला टाकायचा नाही. तो पूर्णपणे थंड झाला पाहिजे. तर आता भाजी करूया. तर भाजीसाठी मी ते तेल घेतलंय. तेलामध्ये फोडणीसाठी मी फक्त जिरं वापरणार आहे, हळद वापरलेली आहे, आणि घरचा मालवणी मसाला. जर तुम्हाला मालवणी मसाल्यामध्ये ही भाजी करायची नसेल, जर तुम्ही पनीरची भाजी करत असाल,
तर यामध्ये तुम्ही 1 चमचा लाल मिरची पावडर, हळद, धना पावडर, जिरा पावडर आणि त्याचबरोबर तुमच्याकडे थोडासा किचन किंग मसाला किंवा गरम मसाला असेल तो याच्यामध्ये अर्धा चमचा टाका. ग्रेव्ही सगळी मिक्स करून घ्यायची. ग्रेव्हीला एक उकळ आला की मग तुम्ही याच्यामध्ये तुमचं जे काही असेल, म्हणजे पनीर असेल तर पनीर टाका, एखादी भाजी असेल तर भाजी टाका. मिक्स व्हेजची भाजी पण खूप सुंदर होते याच्यामध्ये. थोडंसं मीठ टाकायचं, कारण जेव्हा मी ही ग्रेव्ही तयार करत होती तेव्हा मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं. त्याच्यामुळे मग आता मी मीठ थोडंसं कमीच टाकलंय, बेताचं टाकलंय. तर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यावर मी याच्यामध्ये सोयाबीन टाकणार आहे. ही भाजी जर तुम्ही छोटा कुकर असेल आणि कुकरमध्ये सोयाबीन टाकले आणि जर ते एकत्र लावले, म्हणजे कुकरला एखादी शिटी केली ना, तर ही सोयाबीनची भाजी मात्र अगदी भारी टेस्टी होते एकदम. नक्की ट्राय करून बघा. आणि सर्वात शेवटी म्हणजे याची टेस्ट बॅलन्स करण्यासाठी थोडीशी साखर टाका. तुम्ही पालक पनीर करा किंवा पनीरची भाजी करा, व्हेज मिक्स करा, व्हेज कुर्मा करा, कुठल्याही भाजी जेव्हा तुम्ही अशी कांदा टमॅटो टाकून ग्रेव्ही करता ना, त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची. मग तुमची जी भाजीची टेस्ट आहे ना, तुम्ही बघा अगदी वेगळी होईल. ही माझ्याकडनं एक तुमच्यासाठी टिप असेल की कुठल्याही अशा पद्धतीच्या ज्या भाज्या असतात ना, त्याच्यामध्ये टेस्ट बॅलन्स करण्याची, म्हणजे कांदा टमॅटोची टेस्ट बॅलन्स करण्यासाठी ना थोडीशी साखर वापरा. आणि अगदी थोडीशी वापरायची, खूप जास्त वापरली तर मग त्याला गोडूस टेस्ट येते. तर ती पण नाही झाली पाहिजे. अगदी चिमूटभर याच्यामध्ये साखर टाका. तर आता माझी कामं ऑलमोस्ट संपलेली आहेत किचनमधली. पण तरी पण काही काही म्हणतो ना, छोटी छोटी कामं काय किती जरी नाही म्हटलं ना तरी असतातच असतात. तर आता नंतर मला विसरायला होईल, म्हणून हे जे आपले वाल भिजत घातलेले ते पाण्यातनं काढून घेते आणि या काचेच्या कंटेनरमध्ये झाकण लावून ठेवून देणार. म्हणजे उद्या संध्याकाळपर्यंत याला छान मोड येतील. सकाळी ऑफिसला जाताना मी हे हलवून जाणार भांडं, म्हणजे त्याच्यामध्ये खूप जास्त मग गरमी जर राहिली ना तर ते खूप अगदी चिकट चिकट होऊन जातात संध्याकाळपर्यंत. मग त्याला खूप जास्त स्मेल यायला लागतो. मोड तर येतात पण त्याला एक खूप स्मेल येतो. सुरुवातीला मी पण ना कपड्यामध्ये मोड आणायला ठेवायची. पण जेव्हापासनं मला ही जेव्हा ट्रिक कळली की बंद किंवा एअरटाईट डब्यामध्ये आपण जेव्हा हे ठेवतो, तेव्हा छान मोड येतात सगळ्या पदार्थाला. तेव्हा मग मी अशाच पद्धतीने मोड काढते. कुठलेही वेगळे कपडा किंवा असे काही वेगळे येतात ते वापरत नाही. तर माझ्याकडे तुरीची डाळ पण संपलेली. तूर, मूग, मसूर त्याच्यापैकी तुरीची आणि मसूरची डाळ माझ्याकडे संपलेली. तर मग मसूरची डाळ फक्त रिफिल करून घेते. तुरीची डाळ माझ्याकडे आणलेली नव्हती. त्याच्यामुळे मग ती आता आणावी लागेल, म्हणजे आता सामान भरेन त्याच्यामध्ये भरेन. पण मसूरची डाळ होती तर मग ती या कंटेनरमध्ये भरून घेतली. त्याचबरोबर ना माझ्याकडे अख्खा मसूर पण थोडासा होता. अख्खा मसूर माझ्याकडे फार कमी, म्हणजे भाजी वगैरे केली जाते. मला तेवढी जास्त अख्खा मसूरची भाजी नाही आवडत. पण याचं ना बिर्याणी किंवा जर तुम्ही पुलाव किंवा खिचडी केली ना तर ती मात्र भारी होते. तर या सॅटर्डेला किंवा मग फ्रायडेला माझा विचार चाललाय की याची बिर्याणी करावी, मसूर बिर्याणी. खूप छान होते आणि केली ना तर नक्की तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करेन. सकाळी टिफिनला केली तर मात्र काही तुमच्याबरोबर शेअर करता येणार नाही. पण जर संध्याकाळच्या वेळेस केली ना तर नक्की शेअर करेन रेसिपी. तर त्याला ना मोड आणायला ठेवणार आहे मी. तर त्याच्यासाठी थोडेच मसूर घेतले. त्याच्यामध्ये बटाटा वगैरे आपण टाकणार, म्हणजे जेव्हा आपण बिर्याणी वगैरे करू तेव्हा. त्याच्यामुळे अगदी थोड्याच प्रमाणात मी मसूर भिजत घातलेले आहेत. आणि ऑलमोस्ट आता किचनची सगळी कामं माझी झालेली आहेत. आता फक्त जेवण करायचं बाकी आहे आणि किचन वगैरे थोडंफार क्लिनिंग करायचं, तेवढंच माझं जे काय आहे काम ते बाकी आहे. जेवण सगळं झालेलं आहे. अजून एक काम बाकी आहे, ते म्हणजे थोडं ऑर्डर्सच्या सगळं लिस्ट आजची बनवून घ्यायची, कारण आज ज्यांनी ज्यांनी सगळ्यांनी इन्क्वायरीज केलेल्या बऱ्याचशा फोन्स होते आणि तुमच्या सगळ्यांचं खूप छान सपोर्ट मिळाला, खूप छान प्रतिसाद दिला तुम्ही. भरपूर साऱ्या रोज इन्क्वायरीज येतात आणि एंड ऑफ द डे मला त्या सगळ्या लिहून पण ठेवाव्या लागतात. तर तुम्हाला जर काही ऑर्डर्स करायच्या असतील अजूनही, तर आजचा म्हणजे हा ब्लॉग तुम्हाला उद्या येईल. तर 20 आणि 21 तारखेपर्यंत, मी 20 तारखेपर्यंत बोललेली, पण मी एक दिवस अजून एक्सटेंड करते. 20 ते 21 मध्ये तुम्हाला, म्हणजे ज्यांनी इन्क्वायरीज केल्या आहेत आणि ज्यांना अजून करायचा विचार करताय, तर त्यांनी 20-21 तारखेमध्ये इन्क्वायरीज करून ऑर्डर फायनल करून घ्या. कारण नंतर मग डिलिव्हरी करायला मला थोडासा प्रॉब्लेम होईल. अजूनही काही जणांच्या क्वेरीज, म्हणजे ज्या इन्क्वायरीज येत असतात ना, तर बऱ्याचशा वेळेस एरियाजमुळे थोडा मला प्रॉब्लेम होतो डील करायला. कारण कुरिअर्स कंपनी किंवा स्पीड पोस्टने जरी म्हटलं तरी स्पीड पोस्टने थोडासा वेळ लागतो. आणि स्पीड पोस्ट आला ना की मग संडे आला, हॉलिडेज आला
या सगळ्या गोष्टी पण मला बघायला लागतात, त्याच्यामुळे थोडासा जास्त वेळ लागतो. आता मला ऍक्च्युली चाफ्याची वेणी करायची आहे. तर विचार करते ओवून करू की आपण जशी वेणी करतो ना त्याच्यामध्ये फुलं मस्त अशी काय म्हणतो त्याला ओवतो तशी करायची, असं थोडा विचार करते. अजून ठरवलं नाही. अजून बरीचशी कामं बाकी आहेत. जेवायचंय, भांडी घासायची आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटी मग मी चाफ्याचा हार किंवा मग वेणी असं काय करायचं ते नंतर ठरवेन. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. 3-4 दिवस व्हिडिओ आले नाहीत, तर हेच थोडंसं काम चालू होतं ऑर्डर्सचं थोडं-थोडं. या सगळ्या गोष्टी आवरण्यातच म्हणजे शूट केलेत मी व्हिडिओ, पण ते काही एडिट करायला झाले नाही. म्हणून जो व्हिडिओ एडिट होईल तो पहिला तुमच्याबरोबर शेअर होईल. जो व्हिडिओ थोडासा उशिरा म्हणजे ज्याच्यामध्ये खूप जास्त रेसिपीज वगैरे असतात, तो थोडासा मला जास्त वेळ लागतो एडिट करायला. तो थोडासा नंतर येईल. पण प्रयत्न करणार आहे. लवकर तुमच्याबरोबर पण व्हिडिओ शेअर करेन. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. ऑर्डर्सच्या ज्या काही डिटेल्स होत्या त्या मी तुमच्याबरोबर शेअर केल्या. लवकरात लवकर एका छान व्हिडिओ सोबत भेटते. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.